महाराष्ट्र शासनानं शिक्षक भरतीसाठी सुरू केलेल्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात 11,085 उमेदवारांची विनामुलाखत निवड यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली। यातील बहुतेक उमेदवारांना राज्यातील जिल्हा परिषद आणि संबंधित आस्थापनांनी नियुक्त्या दिल्या। मात्र उच्च गुण असून सुद्धा रयत शिक्षण संस्थेत निवड झालेले उमेदवार नियुक्तीपासून अद्याप वंचित आहेत, अशी माहिती पवित्र पोर्टल नियुक्त शिक्षक कृती समितीनं पत्रकार बैठकीत दिली आहे। पवित्र पोर्टलवर रयत शिक्षण संस्थेनं प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा 814 जागांसाठी जाहिरात दिली होती। त्यातील 801 उमेदवारांची शासनानं शिफारसही केली, परंतु रयत संस्थेनं निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यासंदर्भात अद्याप कोणत्याच सूचना दिलेल्या नाहीत। उमेदवारांनी विचारणा केली असता न्यायालयीन स्थगिती आदेश असल्याचं तोंडी सांगितलं जात असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। रयत शिक्षण संस्थेनं पात्र उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती द्यावी, अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समायोजन करावं या मागणीसाठी 13 ऑगस्टला शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर रयत शिक्षण संस्थेत निवड झालेले राज्यभरातील उमेदवार बेमुदत धरणं आंदोलन छेडतील असा इशारा कृती समितीनं दिलाय। या पत्रकार बैठकीला कृती समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे, पद्मजा पाटील, भारती दावणे, विवेक बुवा, सुचित्रा चव्हाण, कांचन पटेकर, पराग डोंगळे, स्वाती चौगले आणि अश्विनी भोपळे उपस्थित होते।